धर्मनाथ बीज उत्सवानिमित्त नाथजोगी समाजातील 61 जणांनी नाथ दीक्षा घेतली आहे। हा सोहळा पाहण्यासाठी समाजातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती। नाथपंथी समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। औरंगपुऱ्यातील सीमंत मंगल कार्यालयात चौरंगावर ओम चैतन्य गुरु गौरक्षनाथ महाराज यांचा फोटोही ठेवण्यात आला होता। धर्मनाथ बीज उत्सवानिमित्त या विशेष पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। यानंतर नाथ दीक्षार्थींची शोभायात्रा काढण्यात आली। या दीक्षार्थींनी पायी खडकेश्वर महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले। त्यानंतर पुन्हा मंगल कार्यालयात सर्वांना आणण्यात आलं। धर्मनाथ बीज दरवर्षीप्रमाणे साजरी करतो, परंतु यावर्षी भूतलावर महाकुंभ अवतरित झालाय आणि असं हे पावन पुनीत पर्व 144 वर्षांनंतर आलंय। सध्या वसुंधरेवर तिन्ही लोकातील दैवी शक्तीचा अधिवास या भारत भूमीवर चालू आहे आणि अशा पावन मुहूर्तावर धर्मनाथ बीज साजरी करणं चराचरातील अणुरेणू, सूर असुर, ऋषीमुनी या पर्वाची अनेक वर्षापासून वाट पाहत असतात। ते अहम भाग्य आज आपल्याला लाभून ही अनेक वर्षाच्या पुण्याईचं फलित आहे। आज सर्वप्रथम सकाळच्या पहिल्या प्रहरात यज्ञाने सुरुवात झाली। 5 पती पत्नीच्या जोड्या या यज्ञासाठी बसल्या। सर्व समिधा यज्ञास अर्पण करण्यात आल्या। यज्ञ आहुतीनं सर्व नवना तृप्त झाल्यानंतर नाथाची आरती झाली। त्यानंतर चिरंजीवांना हळद लावण्यात आली। भगवे वस्त्र परिधान करून खडकेश्वर महादेव मंदिर आणि मारुती मंदिर सीमंत मंगल कार्यालय अशी मिरवणूक काढण्यात आली। डमरू, संबळ, शंखनाद, जयश्री गोरक्षनाथ या ध्वनीने फेरी संपन्न झाली। दुसऱ्या प्रहारच्या सुरुवातीला नाथ दीक्षेला सुरुवात झाली। सर्व चिरंजीवांनी मुद्रा धारण करून शिंगी शैली परिधान करून नाथ दीक्षा घेतली। त्यानंतर सर्व नाथ बांधवांनी महाप्रसाद ग्रहण करून तिसऱ्या प्रहारापर्यंत कार्यक्रम चालला। या कार्यक्रमास नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, ठाणे, मुंबई, अहिल्यानगर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, नेहुणा राजा, घनसावंगी, जालना, फुलंब्री, सिल्लोड अशा अनेक ठिकाणाहून नाथ बांधव या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित होते।